22. खामगावचा हिंदू संघटन महायज्ञ. खामगाव इथे संत पाचलेगावकर महाराज यांच्या प्रेरणेनं दिनांक 18, 19 नि 20 फेब्रुवारी 1942 रोजी एक महान हिंदू संघटन महायज्ञ आयोजित केला गेला होता. त्या प्रसंगी भाषण करताना बॅरिस्टर वीर सावरकर म्हणाले, येथे इतक्या संख्येने आपण एकत्र आला, यावरून हिंदू जागृतीची लाट खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचत आहे असे दिसते. हिंदू संस्कृतीत यज्ञ संस्थेचे कार्य महत्वाचे आहे. साम्राज्य निर्मिल्यानंतरचे अश्वमेध यज्ञ आणि शांती काळातील राजसूय यज्ञ याचे वर्णन आपण ऐकलेच असेल. ग्रीकांचा पराभव करणारे चंद्रगुप्त, हुण विजेते विक्रमादित्य यांनीही दिग्विजयी यज्ञ केले होते. यज्ञाच्या ज्वाला या आपल्या अंतःकरणातील धगधगत्या स्वाभिमानाचे प्रतीक असून शत्रूचे निर्दालन या त्या अग्नीत भस्म होणाऱ्या समिधा हिंदू राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत अशा काही समिधांचा होम करणे अवश्य आहे. एकटे हिंदू स्वराज्य मिळवू शकणार नाहीत. ही स्वतःवरील अविश्वासाची पहिली समिधा. ही भीरुता आपण या यज्ञात भस्म केली पाहिजे. दुसरी समिधा अस्पृश्य या शब्दातील अ. तिसरी समिधा देऊन आपण विधर्मीयांना शुद्ध करून आपले संख्याबळ वाढवणे. चौथी समिधा पारतंत्र्य. त्याचा होम केल्या वाचून आपला सन्मान, आपले राष्ट्र सामर्थ्यशालीनी संपन्न होणे शक्य नाही. त्यासाठी स्वतःच्या आणि शत्रूच्या शिरकमलांच्या आहुती स्वातंत्र्य यज्ञात अर्पण कराव्या लागतील. त्याची भीती हिंदू राष्ट्राला कधी वाटली नाही, वाटणार नाही. आता मोहनिद्रा सोडून या 4 समिधा या यज्ञात टाकून तो प्रज्वलित करा. बॅरिस्टर जिना सांगतात, पाकिस्तान झाले नाही तर मुसलमान प्रचंड चळवळ करतील. त्यांची चळवळ म्हणजे दंगे. पण ते शस्त्र आता जागृत नि लढाऊ हिंदू मुसलमानांवरच उलटवीत आहेत. म्हणून त्यांनी नि त्यांच्या पाठीराख्यांनी भलतीच वल्गना करू नये. तशी भलतीच आशा त्यांनी धरली तर इंद्राय तक्षकाय स्वाहासाठीही हिंदू संघटन यज्ञाची ज्वाला धडाडून प्रदीप्त झाली आहे.